हे सगळं कष्टकरी समाजामध्ये येतात, विशेष करून मजूर वर्ग. हे मजुरा काय केलं रे बाबासाहेबांनी या संविधानामध्ये तुझ्यासाठी? नालायकांनो, युनियन बनवण्याचा अधिकार पहिल्यांदा बाबासाहेबांनी संविधानामध्ये तुम्हाला दिलं. युनियन बनविण्याचा अधिकार. आणि काय केलं बाबासाहेबांनी? 44 कायदे बाबासाहेबांनी शेतमजूर आणि मजुरांसाठी केले. 44 कायदे. वाचा ना संविधान. मजुरांच्या बाबतीत बाबासाहेबांनी काय केलं? 44 अधिकार. कामाचे तास निश्चित नव्हते. 18 तास 16 तास राबा, आणि राबल्यानंतर मालकाला पैसे मागायचे नाही, जिथे देईल तेवढे घ्यायचे. अरे बाबासाहेबांनी या संविधानामध्ये मजुरांच्या मौलिक अधिकार म्हणून 8 तासाची ड्युटी निश्चित केली रे. आणि 8 तासाच्या वरती जर मजुराकडनं काम घेत असाल तर ओटी द्यावं लागेल. जीपीएफ, प्रॉव्हिडंट फंड, हे सगळं बाबासाहेबांनी तुमच्यासाठी संविधानात केलं. एवढंच नव्हे तर प्रसूती रजेचं प्रावधान सुद्धा बाबासाहेबांनी केलं. आज काय झालं? या 44 कायद्यांपैकी फक्त 4 कायदे शेड्यूल मध्ये ठेवलेत मोदी सरकारनं. कोणतीही युनियन बोलत नाही, कारण सगळे युनियन कुठे गेले? ब्लॅकमेलिंग मध्ये गेले. फक्त 4 शेड्यूल मध्ये कायदे ठेवलेत. बाकी सगळे मजूर कायदे 44 पैकी 40 खतम झाले, कुणाला माहिती नाही. संपत्ती ठेवण्याचा अधिकार नव्हता, या संविधानानं संपत्तीचा अधिकार दिला. आणि 48व्या संशोधनानुसार 1959 मध्ये संपत्ती ठेवण्याच्या त्या अधिकारामध्ये सुद्धा दुरुस्ती करण्यात आली आणि ठेवण्याच्या अधिकाराला अमर्याद करण्यात आलं. काय झालं? बाबासाहेब म्हणाले कि संपत्ति रखने का अगर अमर्याद कानून कर दिया जाए तो शुद्रों के पास तो वैसी भी संपत्ति नहीं है, और जिनके पास संपत्ति है वो शुद्रों के व्यवसाय को खा लेंगे. तो शुद्र ही रहेगा, लेकिन जो खाएगा वो बढ़ते जाएगा. म्हणून अमित शहाचा पोरगा 50 कोटी घेऊन येतो आणि 2 वर्षात 5000 कोटीचा मालक बनतो. घास रे पांडुबा घास. कसं म्हणून तो कायदा बदलला आणि अमर्याद संपत्तीचा कायदा केला. संपत्तीवर अंकुशच नाही. आमदार होण्यापूर्वी असतो 2-3 कोटीचा मालक. 5 वर्षात काय घबाड लागतं त्याच्या हाती माहिती नाही. 2000 कोटी, 25,000 कोटी, 50,000 कोटी. आणि अनिरुद्ध बेटा, अरे कार्यक्रम आहे, दे रे बापा 100 रुपये, दे रे बापा 20 रुपये होऊन प्रबोधनाचा कार्यक्रम करतो. काय चाललंय या देशामध्ये? म्हणून बाबासाहेबांच्या संविधानानं नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिले, त्या अधिकारांवर चर्चा झाली पाहिजे. मॉब लिंचिंगच्या पद्धतीनं माध्यमातून पहिल्यांदा अभिव्यक्तीच्या अधिकारावर हल्ला करण्यात आला. 2014 पासून तर 2021 पर्यंत सगळ्या संस्थांचा हुकुमशाहीकडे रुझान करून टाकण्यात आलेला आहे. कोणती अशी संस्था आहे जिथं स्वायत्त राहिलेलं आहे? आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो की संविधानानं जे जे अधिकार दिले ते संपत आले. मीडिया का हाल तो आप देख रहे हो, उसमें कुछ बोलना ही नहीं है. या देशाचे मूलभूत अधिकारावर एक शब्द मीडिया बोलायला तयार नाही आहे. संविधानाचं शुद्धहानन होत असताना काही बोलायला तयार नाही आहे. धर्म के आवाज के नीचे जमहूरियत की मौत होती है. आणि म्हणून धर्माचा आवाज मोठा करायचा. आणि जोपर्यंत धर्माचा आवाज मोठा होणार नाही, बाबासाहेबांचा संविधान आपण या देशातनं नपुंसक करू शकणार, संपवू शकणार नाही. नाहीतर आमचे भीम के लाल अगर संविधान को हाथ लगाएंगे तो काट डालेंगे. जसं संविधान एक बकरा आहे, त्याला कोणी हात लावलं की कापलं. असं काही नसतं. संविधान रहने ही वाला है. लोकशाहीच्या पद्धतीनेच निवडणुका होतील, पण निवडून कोण पाहिजे, निवडून कोणाला देतात, आणि ते मग तिथे गेल्यावर कोणते प्रकल्प राबवतात? अरे सिलेबस बदलतं, असं कसं बदलतं सिलेबस बदलण्याची शक्ती या प्रक्रियेमधनं, लोकशाहीच्या प्रक्रियेमधनं तुम्ही प्रदान केलीत ना. आणि म्हणून तो साहित्य निर्मिती मंडळाचा अध्यक्ष झाला ना.
आणि एकदा अध्यक्ष झाल्यानंतर त्याच्या अखत्यारीत असलेल्या समितीनं जे जे हवं ते बदल केलं. काही ऑब्जेक्शन आहे का तुमचा? न्यायालयात जाता का? न्यायालय सुद्धा संविधानावर चालतं. काय म्हणेल न्यायालय? अरे ज्या समितीला तुम्ही निवडून दिलं, जी समिती सत्तेवर आहे, त्याला अधिकार आहे, सिलेबस बदलण्याचा. म्हणून चाणाक्षपणे आपण काय करतो, कुठं आपण चूक करतो आहोत, याचाही आपण साक्ष मोक्ष याचा प्रबोधन सभेमध्ये घेतलं पाहिजे. कंपन्या विकल्या. बाबासाहेब संविधानामध्ये केवळ मतदान देत नाही रे बाबा, मतदानाचा अधिकार देत नाही. मी मोठ्या गर्वाने म्हणतो की मला भारतीय म्हणून उभं केलं बाबासाहेबांनी. पण हे करत असताना बाबासाहेबांनी आर्थिक समाजवादाचा दृष्टिकोन संविधानामध्ये मांडला. काय आहे आर्थिक समाजवादाचा दृष्टिकोन? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शेतकरी आणि मजूर. आता कसं कुठं पवारसाहेब बोलले, शरद पवारसाहेब सन्माननीय आता मागच्या वर्षी काहीतरी बोलले की फूड प्रोसेसिंगमध्ये कशी प्रगती करावी हे बाबासाहेब वाचून आम्हाला समजले बोलले. त्यांचे आभार, धन्यवाद. बाबासाहेब आंबेडकर या देशातील शेतकरी आणि मजुरांच्या शोषणाचा गाभा ओळखत होते आणि गाभा संविधानात मांडले. काय आहे तो गाभा? अरे बाबा सोपं आहे रे. मी नेहमी हा उदाहरण वापरत असतो. कोणतं? कापसाला भाव किती? बोला ना, किती भाव आहे सध्या? 8,000, 2,000, 9,000. 9,000. चला आपण एक वाढवू शकतो, आपल्याला अधिकार 10,000 करूया. किती कापसाला भाव? 10,000. बाबा का नाम मालूम है ना आपको? कौन से? हा, व्हेरी गुड. बाबा म्हणले की रामदेव बाबा बरोबर बोलतात. बरोबर आहे. त्यांचं दुकान माहिती आहे? काय नाव आहे? कोण होता पतंजली? पतंजली कोण होता? शेवटचा बौद्ध राजा बृहदत्त. कुणी केली याची हत्या? पुष्यमित्र शुंगाने केली. आणि सावरकर म्हणतात आमच्या हिंदू राष्ट्राचा संतांच्या नव्हे, बरं का, तुकारामांच्या नव्हे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नव्हे, एकनाथांच्या नव्हे, गाडगे महाराजांच्या नव्हे, कुणाच्या? संघाच्या हिंदू राष्ट्राचा हिरो हा पुष्यमित्र शुंग आहे. आणि पुष्यमित्र शुंगानं कुणाची हत्या केली? शेवटचा बौद्ध राजा बृहदत्ताची. आणि पुष्यमित्र शुंगाचा गुरु कोण? रामदेव बाबा. गमतीचा विषय नाही. पुष्यमित्र शुंगाचा गुरु पतंजली होता. मग या रामदेव बाबांच्या पतंजलीमध्ये कापसाच्या वात्या विकल्या जातात. फर्स्ट क्लास प्लास्टिकचा पाकिट असतो, त्याच्यामध्ये वात्या असतात देवासमोर लावण्याच्या. त्याच्यावर एक पॉम्पलेट असतो, तुम्ही पाहिलं का कधी? शुद्ध प्रक्रिया से पवित्र मन से बनाई गई वाती, जिसको लगाने के बाद मन और भगवान दोनों प्रसन्न होंगे. 100 ग्रामच्या वातीची किंमत 25 रुपये. किती? मग 1 क्विंटल वातीची किंमत किती? 1,00,000 भाऊ. शेतकऱ्याच्या 1 क्विंटल कापसाची किंमत किती? 10,000. आणि त्याच्या गुंडाळून वाट्या बनवल्या की त्याची किंमत किती? 1,90,000 प्रॉफिट. बाबासाहेब आंबेडकर इथं आहेत. शेतकरी तुझं मरण इथं आहे, मजूर तुझं मरण इथं आहे, शोषित समाजात तुझं मरण इथं आहे. कारण या मरणाचं गणितच तुला समजलेलं नाही. कारण हे गणित सांगणारा बाबासाहेब माझा मार्गदर्शक असतो हे तू मानतच नाहीस. तर मग
तर मग बाबासाहेबांनी इथं गणित मांडलं की वितरणाच्या प्रक्रियेमध्ये शोषित समाजाचा आणि उत्पन्न करणाऱ्या मजुराचा सहभाग नसल्यामुळे त्याच्या घामानं उत्पादित होणाऱ्या मालाचा हजारो पट मुनाफा इथल्या वैश्य नावाची पूर्वापार चालत आलेली चतुर्वर्ण व्यवस्थेतली वर्गमंडळी उचलून नेते. मग काय करायचं? बाबासाहेब आंबेडकर सबके दुश्मन क्यों है? क्योंकि बाबा साहब आंबेडकर राष्ट्रीयकरण की मांग करते हैं, बड़े उद्योगों की. बाबा साहब आंबेडकर बड़े उद्योगों की संपत्ति का राष्ट्रीयकरण होने के बाद उस संपत्ति में मेहनत कर मजदूरों का समभाग और उनकी हिस्सेदारी की बात करते हैं. मार्क्स पेक्षाही तिथं पुढे मांडली आहे बाबासाहेबांनी. मार्क्स प्रॉफिट अँड लॉस मध्ये थांबतो. बाबासाहेब आंबेडकर प्रॉफिट मध्ये मजुरांच्या प्रतिशतची मागणी करतात, त्याच्या हिस्सेदारीची मागणी करतात आणि मांडणी करतात. आणि बाबासाहेब म्हणतात की इथं 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 शोषित समाजाचं मरण आहे. आणि हे कसं तुम्ही प्राप्त करणार? राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातूनच प्राप्त करणार. म्हणून बँकेचं राष्ट्रीयकरण करा, सगळ्या उद्योगांचं, मोठ्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण करा, खदानीचं राष्ट्रीयकरण करा. अरे खदानीच्या राष्ट्रीयकरणाचा ग्रंथच बाबासाहेबांनी 1946 मध्ये लिहून ठेवलंय. आणि त्या म्हणजे खदानीच्या राष्ट्रीयकरणाच्या ब्रिटिश काउन्सिलमध्ये बाबासाहेबांनी ते लिहिले खदानमंत्री असताना. आणि तेव्हा ते म्हणतात की खदानीचा मालक प्रचंड नफा घेऊन जातो घाम न गाळता, आणि घाम गाळणारा हजारो लाखो मजूर तिथल्या तिथं राहतो. कारण त्याच्या घामाच्या माध्यमातून जो कोळसा निघतो त्याच्या मुनाफ्यात त्याचा वाटा नाही. म्हणून त्या मुनाफ्यातच त्याला वाटा मिळाला पाहिजे. ही बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीयकरणाची मांडणी. सगळ्या खाजगीकरणाकडे गेल्या कंपन्या, सगळ्या विकल्या कंपन्या. अडाणी घेऊन गेला रेल्वे, अदानी घेऊन गेला एअरपोर्ट, एसटी पण जाणार होती, सध्या थांबली आहे. हॉस्पिटल्स गेले, शाळा गेले. उरलं काय तुमच्याकडे? हातर आजीबाई पोतं लिख दोडकं आलं वांग, ते तरी होतं. पण तो टाटा आला, त्याने लसूणचा पेस्ट काढून तुमची अशी तशी जाणार कुठं? म्हणून जो संविधान को नहीं समझेगा वो इस देश में बेमौत मरेगा. आणि बेमौत मरायचं नसेल तर संविधानाने दिलेले अधिकार तुम्हाला समजून घ्यावंच लागेल. संपत्तीचा अधिकार मध्ये एक महत्वाचं कॉलम आहे. कधी वाचलंय का तुम्ही? कधी कधी काही लोक मागणी करतात ना, जो बेरोजगार है उसको भत्ता दो. बरोबर आहे? म्हणजे ज्यांना कामच करायचं नसेल त्यांनी जाहीर करायचं मी बेरोजगार आहे, फुकटचा भत्ता. बाबासाहेब आंबेडकरांची मांडणी अशी नाही. बाबासाहेब आंबेडकरांची मांडणी संपत्तीतील सहभागाची मांडणी आहे. आणि ही मागणी रोजगार उत्पन्न करते. अरे एवढं विश्लेषण करून तुमच्या बाबासाहेबांना पुढे आणावं लागेल. तर आम्ही जेव्हा अशी मांडणी करतो तेव्हा आपल्या ते अनेक महाभाग, जसे आमच्यात कट्टरपंथी आहेत ना, जसे हिंदूत कट्टरपंथी आहेत ना, तशा आपल्यामध्ये कट्टरपंथी आहेत. पाशाचा बौद्ध धर्म तुम्ही दिलेले तू मुसलमान असून एवढा चांगला बाबासाहेब मानतो, हे तुला पुरं नाही का? एक सांस्कृतिक संघर्ष ख्रिश्चनांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारून केलाय ना. एक सांस्कृतिक संघर्ष 1956 मध्ये तुम्ही केलाय ना. एक सांस्कृतिक संघर्ष माझ्या आईबापांनी 1400 वर्षापूर्वी मनुस्मृतीच्या छाताड्यावर लाच ठेवून मुसलमानांचा स्वीकार करून केलाय ना. आता धर्मांतरापेक्षा लोकशाहीच्या नागरिकत्वाचा लढा लढण्याची गरज आहे. आता धर्म आपल्या घरी ठेवा. ब्राह्मणवाद मैदानात धर्म उतरवतो, तुम्ही धर्म घेऊन उतराल. अबे वैसे भी अल्पसंख्यक हो तो धर्म भी अल्पसंख्यक हो, वही क्या म्हणजे? तुमचा लढा धार्मिक नाही, त्यांच्या धर्मांचा लढा पुढं तुम्ही नागरिक लढे उभे केले पाहिजे. मागच्या 2014 पासून 2021 पर्यंत किती नागरिक लढे संपवून टाकले यांनी? फार नागरिक लढे संपवून टाकले. आम्हाला वाटलं की कोरोना काळामध्ये
खासदार सुद्धा गप्प बसलेले असतील, प्रधानमंत्री सुद्धा मास्क लावून बसलेले असतील. कमाल है, या कोरोना काळामध्ये चिटपाखरूही रस्त्यावर उतरत नव्हतं. संसदेमध्ये 162 कायदे आले, अध्यादेश. आम्ही रस्त्यावर नाही, आंदोलन नाही, काही नाही. 162 अध्यादेश पारित झालेत. यामध्ये बँकेपासनं तर सगळे कायदे बदलले. कधी पाहिलं होतं का? आपलाच पैसा घातलं की कट, काढलं की कट. हे कायदे कधी या देशामध्ये येतील असं वाटलं होतं? तुमचाच पैसा ना, पण केवढी मोठी योजना. तुम भी खाओ हम भी खाते, खाने नहीं दूंगा नहीं, तुम भी खाओ हम भी खाते, करोड़ों की लूटमार करेंगे, तुम्हारे पास में पैसा नहीं है, दिमाग हम देंगे. कितने करोड़ खातेदार है पूरे भारत में आपके बैंक में. बैंक वाले, मग SBI असो, महाराष्ट्र असो, कुणी असो, बोलवलं. हे योजना एवढी सोपी नसते. बोलवलं आणि म्हटलं की फंड नहीं है, दिमाग लगाओ, दिमाग हमारे पास में है, हम सत्ता में बैठे, आधा फंड हमको देने का. वो फंड कैसे देने का? 25,000 करोड़ रुपए का रोड बन रहा है, ठेकेदार को ओडी देने का. बैंक वाले बोले साहब इतना बड़ा ओडी देने के लिए पैसे नहीं. अबे पैसे हम देते ना, फुकट का पैसा, तू चिंता क्या कर रहा है? कितने खातेदार है तेरे खाते में? बोले बैंक में 20 करोड़ लोग है. लगा गिनती, 20 करोड़ इंटू 5,000. आहे का कोणाकडे कॅल्क्युलेटर? लाव रे बापू. 20 करोड इंटू 5,000. आम्ही कायदा करण्याची तुला मुभा देतो, कर कायदा. ती सेव्हिंग जरी असेल तरी 5,000 ठेवणं बंधनकारक आहे. 5,000 नाही ठेवलं तर दंड. बघ कसा गरीब माणूस भकाभक 5,000 टाकतो. हाच तर बेसिक फंड आहे. अर्धा तू खा, अर्धा मानते. आला ना फुकटात फंड. 20 कोटी गुणिले 5,000. कसं होतं हे सगळं? आम्ही मुके, आम्ही बहिरे, आम्ही बोलतच नाही, आम्ही करतच नाही. का? कारण संविधानानं मुळात काय दिलंय? आता ते संविधान उघडून सांगणं की समता, वंश, जात, लिंग, भेद याच्यावर भेदभाव नाही करता येणार. 7 मूलभूत अधिकार आहे, पैकी 1 हटला, 6 आहे. मग त्याचं वाचन करायचं. शिक्षा का अधिकार, मग त्याच्यावर छान म्हणायचं. विद्येविना मती गेली, मतीविना काय काय गेलंय. तर झालं काय? नगर परिषदेच्या शाळा गेल्या, जिल्हा परिषदेच्या गेल्या, सगळ्या गेल्या ना. राहिलं काय? आधुनिक चातुर्वर्ण अशा प्रकारे या देशामध्ये स्थापित झाले. मित्रांनो, आधुनिक चातुर्वर्ण, जे चातुर्वर्ण सहज तुमच्या लक्षात येत नाही. धर्मानं जे चातुर्वर्ण सांगितलं तेच लोकशाहीमध्ये फार वेगळ्या पद्धतीनं स्थापित झालेलं तुम्हाला दिसत नाही का? अशा प्रकारे सिलेबस राबविल्या गेलं की आज कॉमन माणसाला जगण्या मरण्याच्या पलीकडे काहीच विचार करता येत नाही. पण जगण्या मरण्याचा विचार करत असताना कोणत्या स्तरावर जगायचं? चातुर्वर्णाच्या शूद्रावस्थेवर. पोराची फीस भरायला मारामार व्हायची, ऍडमिशन मिळणार नाही, कसं मिळणार याची मारामार व्हायची. जागा नाही, नोकऱ्या नाही. या देशातील 125 कोटी पैकी वर्तमानामध्ये 125 कोटी पैकी वर्तमानामध्ये 31 कोटी तरुण हा 10,000च्या खाली पगारावर कंपन्यांमध्ये काम करतोय. 10 ते 12 ते 15,000 याच्या पलीकडे नाही. आणि तोही भीतो 24 तास. थोड़ी सी भी गलती हो गई तो मालक पिछवाड़े में लात मार के निकाल देता है. थोड़ी सी भी गलती हो गई तो सीधा टर्मिनेशन का ऑर्डर दे देगा. कहाँ जाऊंगा? कहीं कोई सुनवाई नहीं. बाबासाहेबांनी जे मौलिक अधिकार नागरिक म्हणून तुम्हाला दिलेले होते ते किती चांगल्या पद्धतीने हिसकावून घेण्यात आले. कंपनी राज स्थापन करून कंपन्याला अधिकार दिला आणि शेड्यूल मध्ये टाकून हे लिहून दिलं की कंपनीच्या निर्णयामध्ये कोणीही दखलंदाजी करणार नाही. कॉन्ट्रॅक्ट आणलं हो, ज्याच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकर होते, ज्याच्या विरोधात संविधान आहे. या कोरोना काळामध्ये शेअर मार्केटमध्ये लोक इथं बसलेले असतील. कंपन्या बुडालेल्या नाहीत, बुडाले
ग्रामीण क्षेत्रातील 90% व्यवसाय कंपन्या नाही बुडाल्या. कंपन्या बुडाल्या असत्या तर रामदेव बाबापासून अडाणी अंबानीपर्यंत यांची बॅलन्स शीट पहा. अब्जो रुपयाची वाढ या 20 वर्षामध्ये झाली. 2014 नंतर तर अब्जो रुपयानं कंपन्या वाढलेल्या आहेत. मेलेत कोण? मेलेत ग्रामीण क्षेत्रातले लहान मोठे व्यवसाय करणारे. कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये तर फार मेलेत. कोण झालेत हे? शूद्राला धनसंचय करता येत नाही. कसा लढा आत्मघाता? बाबासाहेबांचं संविधान आपल्या ठिकाणी आहे, त्याच्यातले मौलिक अधिकार आहेत. मला बोलण्याचा अधिकार आहे, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे, वगैरे 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 सर्व अधिकार आहेत. सर्व अधिकार आहेत. सरकार कशी स्थापित होते आहे? कोणत्या विचारांच्या लोकांना आपण निवडून देतो आहोत? बाबासाहेब पडलेत पण कॉम्प्रोमाइज केलं नाही. विरोधात जाऊन लढले आणि बाबासाहेबांच्या लढाईची ताकद अशी होती की मजबुरीमध्ये बाबासाहेबांना संविधान निर्माता म्हणून स्थापित करावं लागलं त्याच काँग्रेसला. आज आम्ही तीव्रपणे काँग्रेसच्या विरोधात, तीव्रपणे भाजप शिवसेनेच्या विरोधात. जर ते लोकशाहीच्या दिलेल्या अधिकाराच्या विरोधात कार्य करीत असतील तर बोलायला कचरतो. बाबासाहेब कचरले असते तर हे सगळं देशाचं नवं परिवर्तन घडलं असतं काय? कोण होते संविधान समितीमध्ये? 7 लोक. एक मेला, एक अमेरिकेला गेला. 2 एवढे म्हातारे होते की आजारी होते. 2 आलेच नाही. एक ते बाबासाहेबांवरती आली आणि कृष्णामाचारी म्हणतात आणि सरदार पटेल म्हणतात. ज्या दिवशी संविधान समर्पित झाला आजच्या दिवशी, त्या दिवशीचं वक्तव्य आहे कि संविधान समिति में 7 लोग थे लेकिन 6 क्या 6 किसी न किसी वजह से अपाहिज हो गए. आखिरी में एक ही महामानव पर, एक ही बड़े व्यक्ति पर ये सारी संविधान निर्मिति की जवाबदारी आई. उनका नाम डॉक्टर बाबा साहब आंबेडकर है. उन्हीं ने इस संविधान को बनाया. काय होतं शेवटच्या क्षणाला बाबासाहेबांची स्थिती? शुगर, थायरॉइड, कमरेच्या नसेचा आजार. आणि कदाचित तुम्ही चांगलं वाचलं असेल तर तुम्हाला कळेल की बाबासाहेबांना बेंबीच्या खाली एक जखम झालेली होती. सुपारी एवढी ती वाढली होती. त्याच्यातनं तू आणि रक्त घरघरायचं. बसायला उठायला त्रास जात होता म्हणून त्यासाठी विशेष खुर्ची बाबासाहेबांनी बनवलेली होती. तेवढ्या जखमेमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी या संविधानाची शेवटची प्रकरणं लिहून काढली. किती उपकार आहे नागरिकांवर बाबासाहेबांचे. आणि हा अनमोल ग्रंथ तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही या संविधानाच्या सन्मानाचा जागर करू शकत नाही. कोणी म्हणतो भगवे, कोणी म्हणतो हिरवे, आम्ही तावातून निळे. काय चाललंय? जरा विचार तर करा काय चाललंय या देशामध्ये. एक धार्मिक ध्रुवीकरणाची मोठी खेळी खेळल्या जात आहे. कशाच्या विरोधात? संविधानाच्या विरोधात. हिंदू मुसलमानांचे दंगे नियमित चालले. कशासाठी? वैचारिक ठेवा नष्ट व्हावा म्हणून. फुले नको यांना छत्रपती शाहू महाराज नको. साध्वी चालते यांना साध्वी चालेल, यांना महाराज चालेल, यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नको. लक्षात घ्या नीट. आमच्या समोर संकट काय उभी आहेत. 2021 मध्ये संकट काय उभी आहेत हे यादवी करायला कमी करणार नाही. कोण मरेल या यादवीमध्ये? या यादवीमध्ये बाबासाहेबांनी ज्या शोषित समाजाला अधिकार दिले तो मरेल. त्या शोषित समाजाला धर्म नसतो, त्या शोषित समाजाला जात नसतो. मॉब लिंचिंग मध्ये शेतकरी बोलत नाही, मूर्ख कुठला. या देशातील बैल उद्योग हा शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बोलत नाही. मी मुसलमान म्हणून बोलतो असं नाही. कुरेशी आहे म्हणून खात्री काय असं समजू नका. माझं त्याच्याशी काही घेणं नाही.
साहेब मॉब लिंचिंग पासून आतापर्यंत 70% बैलाचा व्यवसाय बुडला. बैल मार्केटच संपले. कसे संपले? काय रणनीती होती? एक बहुत आसान सिद्धांत है गिल्बर्ट का. या गिल्बर्टनं अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राचा सिद्धांत मांडून ठेवताना एक महत्वाचं वाक्य केलंय. धन संचय करने वाले और धर्मांध ताकत जब सियासत पे आते हैं तब वो सबसे पहले जिन पर राज्य करना होता है उस समाज के 70% लोगों की कमर तोड़ देते हैं. और इस कमर तोड़ने का सबसे अच्छा तरीका यानी उन्हें अर्थव्यवस्था में नगण्य कर देते हैं, उनके हाथ से आर्थिक शक्तियां खींच लेते हैं. काय घडलं? व्यवसायाचा मूलभूत अधिकार या संविधानामध्ये दिलेला आहे. व्यवसायाचा मूलभूत अधिकार नाही काहीच नाही चालेल बस काहीच नको. व्यवसायाचा मूलभूत अधिकार या संविधानामध्ये दिले. मग काय व्यवसाय होतो? मी उदाहरण सांगतो तुम्हाला. कृषी व्यवसायातील जेवढी जनावरं आहेत त्या जनावरांपैकी 47 जनावरं दरवर्षीला निकामी होतात. नीट लक्षात घ्या. कृषी व्यवसायामध्ये जेवढी जनावरं आहेत, मग तो धाकड बैल असो, बैल असो, म्हैस असो, गाई असो, घोडा असो, काही पण असो, 47% बैल जनावरं निकामी होतात. ही कोणाच्या मालकीची आहे? हे माझ्या हिंदू शेतकऱ्याच्या मालकीची आहे. ही जनावरं माझ्या हिंदू भावाच्या शेतकऱ्याच्या मालकीची आहे. ते शेतीच्या कामाची नाही. मग तो काय करतो? ही विकतो. कुठं विकतो? बैल बाजारात नेऊन विकतो. ही विकतो आणि नवीन जोडी खरेदी करतो विक्रीच्या पैशातून. हा या देशातील व्यवसाय. आणि शेतीसाठी निकामी झालेली जनावरं खाटी खरीदतो. अनेक लोक खरेदी करतात. या व्यवसायामध्ये कोण आहे? चित्र काय रंगवल्या गेलं? या व्यवसायामध्ये मुसलमान आहे. मग गाय ही आमची पवित्र, बैल आमचा पवित्र, धर्मभावना टाकण्यात आल्या. पण खऱ्या अर्थानं या व्यवसायामध्ये मुसलमानांपेक्षाही दलित समाजाचे एजंट जास्त होते. मुसलमानाच्या हाताशी हात घेऊन आदिवासी समाजातील एजंट जास्त होते. एजंटचा अर्थ झाला प्रत्येक व्यवसायामध्ये असतात, पण नाव मुसलमानांचं पुढं करायचं. 2 खेळी यशस्वी झाल्या. हे करत असताना योजना बघा. संविधानामध्ये व्यवसायाचा मूलभूत अधिकार देत असताना गोबर पवित्र है, गोमूत्र पवित्र है, गोबर को इंडस्ट्री में बदला, गोमूत्र को इंडस्ट्री में बदला. लक्षात घ्या. आणि मग ही धाकड जनावर शेतकरी जर या मार्केटमध्ये विकणार नाही, मग काय करायचं? मग गो संरक्षण केंद्र काढायचं, फुकटामध्ये हे घ्यायचं. फुकटामध्ये घेऊन यांचा गोबर आणि मूत इंडस्ट्रीच्या नावानं धार्मिक पावित्र्य देऊन विकायचं. आणि गपचूप अर्ध्या रात्री याच्यातले अर्धे जनावर कापकूप करून विकून पण टाकायचं. घडले. पण मेला कोण? मेला माझा गरीब कुणबी माणूस, मेला माझा गरीब मुसलमान, मेला माझा गरीब आदिवासी आणि दलित माणूस. या 10 वर्षामध्ये बैल बाजार संपला. एक समाज समूह जो अर्थव्यवस्थेमध्ये टिकून होता, बाबासाहेबांनी दिलेल्या व्यवसायाच्या मूलभूत अधिकाराला धरून व्यवसाय करीत होता, तो मेला. हरियाणा, पंजाब, इकडच्या शेतकऱ्यांचं वास्तव काय आहे? मी दिल्लीला अर्थ परिषदेला गेलेलो होतो. डॉक्टर पांडे ब्राह्मणच आहेत, पण प्रामाणिक आहे. असं नाही की त्यांच्यामध्ये प्रामाणिक नसतात, बरेच प्रामाणिक असतात. बाबासाहेब हे प्रामाणिक ब्राह्मणांना ओळखत होते. म्हणून मनुस्मृती जाळताना कोणी त्याच्या हाती दिलं, तू प्रामाणिक आहे जाळ. टेक्नॉलॉजी हे आपल्याला जमलं पाहिजे. बाबासाहेबांची टेक्नॉलॉजी आपल्याला आली पाहिजे, टेक्निक आली पाहिजे राजकारणामध्ये. नहीं तो हम भी अब पिक्चर में आ गए, देखेंगे पिक्चर कैसा होगा. अशा नाही जमत, अशा नाही जमत. गेले कुणीकडे असं म्हणण्याची पाळी येता कामा नये आपल्याला. मित्रांनो, या देशातील 27% लोक या बैल बाजाराच्या भरोशावर जगत होते. 27% लोक सगळे गेलेत, खतम झालेत. केवळ तो व्यवसाय संपला नाही. पांडे म्हणताय
एक रेला निकलता था हरियाणा से, पंजाब से होते हुए महाराष्ट्र तक पहुंचता था। पिछले 20 सालों में ये बैलों का रेला खत्म हो गया। 2,000 4,000 बैल जाते थे, आता तिकडची माणसं सुद्धा 100 बैल 100 गाई असे घेऊन येतात। सगळे रेले संपले, गेले कुठं? पांडे बोलता है कि मार्केट में बैल खरीदने वाला मुसलमान नहीं रहा, मार्केट में बैल खरीदने वाला आदिवासी दलित आदमी नहीं रहा, तो बैल जो कृषि के काम का नहीं है वो छोड़ दिए गए, वो छोड़ दिए गए क्योंकि किसान के काम का नहीं और किसान के पास में इतनी ताकत नहीं कि उसे पाले, चारा डाले, उसे छोड़ दिया गया। पांडे आपल्या निरीक्षणामध्ये म्हणतात कि कई संगठनों ने चालाकी से गाड़ियां भर भर के इन रास्ते पर बैठे हुए जानवरों को चुरा कर ले गया और ये सारे संगठन धर्मवाद का नारा देने वाले थे। हे पांडेंचं निरीक्षण आहे। कशी खेळ केल्या जाते तुमच्या आणि आमच्या सोबत? या कोरोना काळामध्ये 78% हस्तउद्योग मेले। या हस्तउद्योगामध्ये काय काय होतं? लहान मोठे लोखंडाची खेळणीची वस्तू बनवणारी माणसं मेली, बुरड मेला, चांभार मेला। लक्षात घ्या काय चाललंय। ज्या बाबासाहेबांनी 1949 मध्ये एवढा मूलभूत ग्रंथ नव्हे तर संरचना नागरिकांना दिली आणि आर्थिक लोकशाही हा जो महत्वाचा मुद्दा मांडलेला होता, उसका जनाजा 2021 में निकल गया है। कितना चाहिए मतदान के लिए? काही गोष्टी प्रकटपणे बोलावे लागतील। तुम्हारे मोहल्ले से हमको 300 वोट चाहिए, कितना चाहिए पैसा तुमको? हा संघर्ष बाबासाहेबांचाही काळात होता, पण बाबासाहेब हरले नाही, बाबासाहेब जिंकले। आम्ही हरता आहोत। मुसलमान मोहल्ले में आवाज लगाई जाती है चुनाव के दिन, काजी साहब, शेख साहब, खान साहब, तुम्हारे मोहल्ले के 300 वोट चाहिए, कितने पैसे चाहिए बोलो। काम संपलं। खोब्रागडे जी, गणवीर जी, वोट पाहिजे, किती पैसे पाहिजे बोला। मडावी जी, तुमडाम जी, किती वोट पैसे पाहिजे बोला। वोट पाहिजे, वोट मिळतात त्यांना, वोट मिळतात त्यांना। बाबासाहेबांनीच निर्माण केलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून निवडून जाऊन ते गेलेले आहेत। आप ऑब्जेक्शन नहीं ले सकते। चुनकर गए हैं वो लोग और चुनकर जाने के बाद बाबा साहब के संविधान का छिन्न भिन्न चरित्र करने का काम उन्होंने किया है। तो हम अपना आत्मपरीक्षण करें इस प्रबोधन के इस मौके पर, हम अपना प्रबोधन करें, हम समझे कि क्या हो रहा है। खदानीचं राष्ट्रीयकरण होत असताना तो मुद्दा महत्वाचा आहे। तुम्हाला माहिती आहे 3 कोटी मजूर हे खदानीमध्ये काम करणारे होते, त्याचं राष्ट्रीयकरण केलं गेलं स्वर्गीय इंदिरा गांधींच्या काळामध्ये। पण काय खेळी केल्या गेली? एकीकडे राष्ट्रीयकरण केलं, दुसरीकडे हे चालवण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, म्हणून या देशातील धनाढ्य लोकांना त्या खदानी चालवण्यासाठी देण्यात आले। बाबासाहेब म्हणत होते की राष्ट्रीयकरण करत असताना खदानी चालवायला द्यायच्या नाही आहेत, त्या खदानी शासनानं चालवायच्या आहेत आणि मजुराला शासकीय कर्मचाऱ्यासारखे सगळेच्या सगळे फायदे द्यायचे आहेत। हे असतं राष्ट्रीयकरण। म्हणून मित्रांनो, एकीकडे बाबासाहेबांचा हा सगळा ध्येयवाद आहे, एकीकडे बाबासाहेबांचा हा सगळा संविधानाचा नवीन सांस्कृतिक वाद आहे, दुसरीकडे मनुस्मृतीचा सांस्कृतिक वाद आहे, दुसरीकडे मनुसंस्कृतीची आयडिओलॉजी आहे। याचा सरळ सरळ संघर्ष आहे। म्हणून या देशातील मुसलमानांनो, या देशातील कुणबी माळी तेली 18 पगड जातीच्या माणसांनो, या देशातील महार मार्गी चांभार माणसांनो, अरे संकट आज फार मोठ्या प्रमाणावर तुमच्या आणि माझ्या डोक्यावर आणि आपल्या संविधानावर येऊन बसलेला आहे। किती हिंमत बघा। ती कंगना म्हणते की स्वातंत्र्य भिकेत मिळालं, केवढी हिंमत। एखादा खोब्रागडे बोलला असता तर काय झालं असतं? खोब्रागडे बोलला असताना तर गणवीर मेश्राम यांनीच त्याला कुठून मारलं असतं। तिथे बोललाच कसा माझ्या बाबासाहेबांच्या स्वातंत्र्याला भी। एखादा मुसलमान बोलला असता तर पार त्याची दाढी बिडी ओढून तिथल्या तिथं त्याला लंबा केला असता।
पण ही सपशेर बोलते मीडियामध्ये की स्वातंत्र्य आम्हाला भिकेत मिळालं. तर एवढा मोठा संघर्ष तुमच्या आणि माझ्या समोर उभा आहे मित्रांनो. काय काय केलं माझ्या बाबासाहेबांनी, काय काय सांगावं, कसं कसं सांगावं. बाबासाहेबांच्या समोर धार्मिक युद्ध होतच नव्हतं असं नव्हे. कारण बाबासाहेब म्हणतात कि जब जब मैंने अधिकार की मांग की, चाहे गोलमेज परिषद हो, चाहे और भी हो. 14-13 आंदोलन तुम्हाला माहिती आहे. जमीन कुणी दिली? मुसलमानांना दिली. 14-13 आंदोलन करण्यासाठी कोणी देईना. वेठीची पहिली परिषद, अस्पृश्य परिषद. बाबासाहेब वेठीच्या रेल्वे स्टेशनवर उतरले, कोणी टांगेवाला दिसना. बाबासाहेब म्हणाले आपल्या कार्यकर्त्यांना, हो रे मी आधी सांगितलं होतं की टांग्याची व्यवस्था करा, सगळी व्यवस्था करून दिली होती, काय झालं? ते म्हणाले की साहेब रात्री पाटलांनी सभा घेतली आणि म्हटलं की जो जाएगा उसकी टांग तोड देंगे. ज्याच्या टांगेमध्ये बाबासाहेब बसेल त्या टांगेवाल्याची आम्ही टांग तोडू, म्हणून कोणी नाही. मग कसं जायचं? कारण अस्पृश्य परिषद ही तिथून कमीत कमी 6 ते 7 कोसवर होती, जाण्यासाठी टांगाच माध्यम होता. तेवढाच एक टांगेवाला आला. ते वेठीच्या परिषदेचा वृत्तांत वाचा, तुम्हाला दिसेल त्याच्यात. मेरे टांगे में बैठो बाबा साहब, मैं ले जाता हूं, क्योंकि तुम्हारी लड़ाई समता की है और समता इंसानियत की होती है. आप बैठो बाबा साहब. अरे मारतील ना तुला? वो नहीं मारते, बोले मेरे को बाद में मैं देख लूंगा, तुम चलो. काय नाव काय तुझं? तो म्हणतो बाबासाहेब मेरा नाम इस्माईल आहे. त्या टांगेवाल्याचं नाव इस्माईल होतं आहे. बाबासाहेबांना पुढं काय घडणार आहे या देशामध्ये हे माहिती होतं. त्या पाकिस्तानच्या निर्मितीपासून ते वर्तमानाच्या 2021 पर्यंत काय घडणार आहे हे नीट बाबासाहेबांना माहिती होतं. आम्ही 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात संविधान निर्माण केलं. त्या पाकिस्तानवाल्यांना 11 वर्ष संविधान निर्माण करता आलं नाही. 11 वर्ष पाकिस्तानचा संविधान 11 वर्ष निर्माण झालं नाही. त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का? तिथं लोकशाहीची मुळच रुजली नाही आणि 11 वर्ष मिलिटरी शासन असल्यामुळं वर्तमानात सुद्धा त्या पाकिस्तानवाल्यांची लोकशाही त्या फौजेच्या टाचेखाली दबून असते. आणि इथं तुमच्या माझ्या टाचेनं या लोकशाहीचा उदो होत असतो. एवढी शक्ती बाबासाहेबांनी संविधानामध्ये तुम्हाला आणि मला दिली. बाबासाहेबांना माहिती होतं. मग बाबासाहेबांनी मूलभूत अधिकारामध्ये धर्माचं स्वातंत्र्य दिलं. कारण धार्मिक राष्ट्रवाद कसा येणार आहे हे बाबासाहेबांना नीट माहिती होतं. म्हणून बाबासाहेबांनी अल्पसंख्याक धर्मांचं सुद्धा संरक्षण केलं मूलभूत अधिकारामध्ये. पण हे करत असताना खरंच प्रामाणिकपणे शेवटचा मुद्दा मानतो की तुम्हाला मला धर्माच्या पलीकडे जाऊन या देशाचा विचार करायचा असेल तर बाबासाहेबांनी सर्वात मोठा धर्म, सर्वात मोठी संस्कृती आणि सर्वात मोठी आचारसंहिता एकच या देशाला दिलेली आहे, ज्याचं नाव आहे भारतीय संविधान. बस या भारतीय संविधानाच्या संस्कृतीला जगा. भारतीय नागरिक म्हणून हातात हात घ्या. भारतीय नागरिक म्हणून तुमच्या शिक्षणाचा, माझ्या शिक्षणाचा, माझ्या अर्थव्यवस्थेचा, माझ्या जगण्या मरण्याचा, माझ्या सगळ्या सुदबुद्धीचा विचार करा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं अत्तदीप भव म्हणून मतदान करा. मुसलमानांनाही म्हणतो थोड़ा सा ईमान को जागो और किसे मतदान कर रहे हो ये सोचो. कारण शेवटी बाबासाहेब जे लिहून गेले होते, जे म्हणाले होते कि लिख लो अपने दरवाजों पर कि हम सत्ताधारी कौम बनेंगे, क्योंकि इतिहास का चाहे गत इतिहास हो चाहे वर्तमान का एक सिद्धांत है कि सबसे बड़ी संस्था ये राजनीतिक संस्था है. प्रजातंत्र में सबसे बड़ी संस्था, सबसे शक्तिशाली संस्था ये राजकीय सत्ता है. और इस राजकीय सत्ता में निर्णय लिए जाते हैं कि तुम्हारा बच्चा अमूल का दूध पिए या मदर डेयरी का पिए. राजकीय संस्था में निर्णय लिए जाते हैं कि अमूल डेयरी के दूध का भाव कितना हो और पतंजलि के दूध का भाव कितना हो, मीटर का यूनिट कितना हो और बोल का फ्यूज कब उड़े. ये सारी बातें राजनीति तय करती है. क्योंकि बाबा साहब कहते हैं हर ताले की चाबी
राजनीति है। और ये चाबी तुम्हारे पास में नहीं है तो तुम लटकते ताले ही रहोगे, तुम कभी खुलोगे नहीं. म्हणून नीट विचार करा. 2021 नंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये, कारण बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार हेच व्यवस्था परिवर्तनाचा अंतिम आणि प्रथम हत्यार म्हणून दिलंय, दुसरा हत्यार नाही तुमच्याकडे. काय होतं, लाख मराठा एक मराठा. आम्ही मुस्लिम आरक्षणासाठी 10 वर्षापासून भांडतो आहोत. आमचे मोर्चे निघाले, पाहिलं तुम्ही, 2-2 लाखाचे 25-25 लाखाचे मोर्चे आमचे निघाले, मराठ्यांचे निघाले. आम्ही आमच्या अत्याचारासाठी मोर्चे काढतो, पुन्हा पुढे जावं लागतं. जरा विचार करा, किसके सामने जाते हो. मेरे सर पर बाल थे तब से मैं आरक्षण के लिए उन्हीं मंत्रियों के पास में जाता था निवेदन लेके. केस गेले तरी तेच मंत्री आहेत, त्यांच्या पुढे जावं लागतं. देवे बाबा आरक्षण का होतंय परिवर्तन. माझ्या एकट्याच्या मतदानात का होत नाही ना काही. म्हणून नीट विचार करा की परिवर्तन का घडत नाही आणि ते कसं घडायला पाहिजे. त्याची एकच चाबी आहे, मतदान. तर आपण जागरूक मतदान व्हावे अशी अपेक्षा करतो. या संविधान दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांना पुनश्च आपल्या मान सन्मानाच्या या संविधानाच्या प्रती मान ठेवण्याची विनंती करतो. जय संविधान, जय भारत, जय भीम, सलाम.